कुठं चाललाय? कोचिंगच्या टुर्नामेंटला. हे काय आहे नवीन? कोचिंग मध्ये टुर्नामेंट. कसली? अरे कसली बॅडमिंटनची. दाखव बघू तुझं किट दाखव हा पटकन. हे लिनिंगचे लिनिंग बघू. लिनिंग बाबाला. कुठं लिनिंग लिहिलंच नाही रे, फर्स्ट कॉपी दिली रे. अच्छा अच्छा, हाय हाय हाय. हे काय लिनिंग लिनिंग. Arrogance, घमंड, I like it. इसे थोड़ा कम कर, बहुत ऊपर जाएगा, वरना सीधा ऊपर जाएगा. इकडे का? पहिल्यांदा खेळतोयस ना? हो, पहिला दिवस पहिला टुर्नामेंट. हरस्वी भाऊ. हरुणे आपण जाऊ जातो ना. कॅमेरामॅन कुठे आहे? येणार. कॅमेरामॅन येणार आणि तुला हारलेलं बघणार आणि सगळ्यांना दाखवणार. हा जागा नाही. आम्ही दोघं पहिले जातो नंतर तू ये. हा, बोल ना. पहिले आम्ही दोघं जातोय. जा की पहिलं जाऊन कोणावर हारणार आहेस ते बघून ये. Emotional damage. नाव लिस्ट मध्ये. नाही आम्ही दोघंच आहे. म्हणजे तू आणि त्याची एकच मॅच होणार तुझी? सिंगल्स मध्ये आम्ही दोघंच आहे. बाकी सगळे मोठे आहेत ना. अरे म्हणजे सेकंड रँक फिक्स आहे. बॅग पुढे ठेव. आणि ही मॅच आज कॅन्सल झालेली आहे पावसामुळे. पचका झालाय अशा प्रकारे. अरे वाचलास नाहीतर हरलास. और ये पानी भर चुका है गाइस इतने ही बारिश में. ये स्पीड ब्रेकर है बहुत बड़ा. और ये मेरे कैमरे में भी पानी घुस चुका है. बचा. क्या हुआ भाई साहब? आज आपका टूर्नामेंट है. आज तारीख है काय आज? 19 संडे 19 जुलै. संडे. मागच्या वेळेस आपण गेलेलो अर्धवट आलो कारण त्या दिवशी पाऊस होता खूप. चिपळूणमध्ये पाणी भरलेलं. आता पण पाऊस चालूच आहे तसा. मस्त हिरवा निसर्ग. हा भगवतीने जीवन सफर करा. रॅकेट हरवली आणि ह्याचा टुर्नामेंटला जायचं आणि रॅकेट नाही. दुसरा आहे का बॅकअपला? मग आता तू असा बहाणा वापरणार का की त्या बॅटमुळे हरलो मी, नाहीतर जिंकलो असतो पांढरे असते तर? चान्सेस आहेत का हरायचे तसे तुझे? वाईट असते तर जिंकला असता. काय फरक आहे त्या बॅटेज आणि यात? काय ती माझ्यावाली जरा हलकी आहे ना. ती जरा जड आहे. कितीचा फरक आहे? 5-10 किलोचा गॅप आहे का मध्ये? मग आहे जरा ग्रॅम. ग्रॅमचा फरकमुळे तू हरू शकतो. इंटरमिडिएट प्लेअर आहेस ना तू का बिगिनर? इंटरमिडिएट. 1 महिना कोचिंगला जाऊन हा इंटरमिडिएट. मग 3 महिने झाले तुला? हा 2 झाले. 2 कधी गेलास माहिती आहे तुला? आणि हे आता शोधतोय तो बेड खाली वगैरे रॅकेटसाठी एवढा पसारा, पण काय त्याला रॅकेट सापडले नाही. मेला गेलेलास? मे मध्ये कधी? बरं ठीक आहे. 3 महिने झाले. 3 महिन्यात तू 3 महिन्यात तू इंटरमिडिएट प्लेअर झालेला आहेस आता. आणि ग्रॅम्सच्या फरकमुळे आज हा हरणार असं ह्याचं क्लेम आहे, दावा आहे. कंट्रोल. आज फक्त मला चान्स मिळाला पाहिजे आज टुर्नामेंटमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करायला. मग आपल्याला तुझ्या फुटवर्क, बॅडमिंटन खेळताना फुटवर्क इज मस्ट ते, आणि तुझ्या हालचालीवरनं कळेल की तुझा किती कंट्रोल आहे. येताना इथं वाटेत खाल्लं. तिथं बॅग अख्खी ठेवलेली, तिथं बॅट सेपरेट नव्हती ठेवली आहे ना. आणलीच नाही आहे पक्का बॅट, तिकडंच राहिली आहे कोचिंगच्या इथं. आणि हा म्हणतोय की काल मी इथं खेळत होतो संध्याकाळी. मला पण नाही दिसलास खेळताना तू काल. इथंच होतास मूर्खा. राहून दे तू आता ही बॅट घेऊन जा. ज्यांना हरणार आहेस. मग आता हरणारच आहेस तर मग जायचं कशाला? राहून दे, कॅन्सल. ए बापूस ए मी जाणार, मला बघायचं कसं वाटतं. अरे तू नाही गेला तर मला तरी जाऊ दे.
मी जाऊन आलो, जिंकून पण आलो. मग मला तू बॅडमिंटन खेळायस काय? हो, डिस्ट्रिक्टला. काय पण तुझ्यासारखं नाही, स्कूल लेवलला पण. तायक्वांदो पण खेळलो, चेस पण खेळलो, कबड्डी पण खेळलो. तू? बॅडमिंटनमध्ये ऐकतच नाही कधी. उत्तर देत नाही विचारल्यावर. उत्तर पण देत नाही विचारल्यावर. बॅडमिंटनमध्ये आपण डिस्ट्रिक्ट लेवलला गेलाय काय? स्कूल लेवलला खेळलोय का? बॅडमिंटन अरे स्पोर्ट्सला काय खेळलोय मग? स्पोर्ट्स डेला खेळलोय, ह्याला यांना माहित नाही. नाही नाही तुम्ही हे खोटं बोलतो. साखर कळते की हा खोटं बोलतो. तू काय तीर मारणार आहेस आज व्हिडिओ दिसल. तो आपण अभी मिलते हैं डायरेक्ट जाते समय. A few moments later. हे तुम्हाला माहिती माझी बॅडमिंटन इथंच आहे. आणि तुम्हाला माहिती आहे इथं मी 4 वेळा गेलो, असं इथं असं 4 वेळा गेलोय, तरी मला सापडली नाही माझी रॅकेट. मग आता तर तू जिंकायला पाहिजेस, आता जिंकणारच. कारण तुला तुझी कॅलिब्रेटेड ग्रामची रॅकेट मिळाली. आता मी आंघोळ करून तुम्हाला रेडी भेटतो. या! हे आम्ही इथे पोचलोय. आता ह्यांची नोंदणी होते. चिठ्ठ्या बनवून चिठ्ठ्या उडवणार आहेत बहुतेक ऑपोनंटसाठी. एज ग्रुप आहे काहीतरी 11, 12, 13, 15. आता बघूया. हे बघा, चिठ्ठ्या उचलून कोण ऑपोनंट. चिठ्ठ्यांमध्ये काय आहे, नंबर आहे का प्लेअरची नाव आहेत माहीत नाही. बघूया, ह्याला बोलूया, ह्याला चिठ्ठी मिळाल्यावर. अरे याने जर्सी विकत घेतलेली. आता ह्या मुलांच्या बघा कसे, एक क्लासची जर्सी आहे. तेव्हा घेताना एवढा मागं लागलेला की पाहिजे पाहिजे पाहिजे, 2 दिवसात लगेच असं घेतली. आणि ती आज घातली नाही. घालायला म्हणलं तर म्हणतो कसं दिसतंय बघा ते, कसं तरी. अरे शाबाश, लाईट गेली और ये गेम खतम. त्या दिवशी पाऊस आला म्हणून कॅन्सल, आता लाईट गेली. अरे चिठ्ठी कुठं आहे? उचलली नाही काय? नंबर आहे त्याच्यात? इकडे इकडे सापडला आहे, इंटरव्ह्यूसाठी सापडलेला आहे. हा तुझ्या ह्याच्यात आहे का? अंडर 12मध्ये का 11? अरे काप काय रहे हो. कोण आहे? हा आहे का तुझ्यावर? तुम्ही वर्सेस येऊ शकता म्हणजे. ठीक आहे. आणि तू हरवलंय त्याला आधी. डिस्ट्रॉइड. हा भाऊ. माझा 4था नंबर आहे. आणि तुझा? माझा 11वा. लागली मॅच. कोण आहे अपोनंट? कितवा नंबर आहे? दुसरा. 2 नंबर. आधी तुझ्या बाजूला आहे. तो ग्रे शर्ट वाला. ग्रे का रेड शर्ट? ओ हे दोघं. चला. मी त्याला घरीच म्हणलंय. इकडे 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 इकडे. अरे असं काय येतंय पांगड्या. नीट आहे की. मी तो खेळतो काय चांगला? म्हणजे त्याच्यावर कधी खेळला याच्या आधी मॅच झाली? मला माहिती नाही. नवीन आहे, माहीतच नाही तुला? नाही. आज एकदा पण नाही खेळलास ना? नाही. हरणार आहेस तू, माहिती आहे ना? अरे A few moments later. आणि हे प्रॅक्टिस सेशन सुरू झालं यांचं. अरे बापरे, कॅच बिच. ये बॉय, ऑपोनंट सोबत प्रॅक्टिस. फुटवर्क बघा त्याचा, फुटवर्क. नाही नाही, असून दे असून दे. मी आपलं असंच मस्करी म्हणून हसतोय. त्याला काही डिमोटिवेट करायचं किंवा याच्यानं नाही. तोंडावर 14 वाजलेले दिसत आहेत, 12 पण नाही. कारण आज तर मी पण आहे ना, त्यामुळे 12मध्ये 2 ॲड झाले. हो, स्मॅश बिश मारतोय ऑपोनंट. कधी काय मला वाटत नाही फुटवर्क करल.
म्हणजे यो आपला एकच जागेवर मारतं इथं, ते पण लाईनीच्या आत तरी मारते का बाहेर मारते काय माहिती, बघायला पाहिजे. जाऊन दे, व्हिडिओ लई मोठी होईल यांचं प्रॅक्टिस सेशन जाऊन दे. डायरेक्ट मेन व्हिडिओला आपण मॅच बिच सुरू होईल त्यावेळेस घेऊया. बाकीचे काय करतायत बघा. इकडे काय नाही अजून, तिथं पण प्रॅक्टिस चालली आहे, इथं वेगळी चालली आहे. अरे इथं ही कधीपासून चालली आहे. जाऊन दे. आता ह्याला आम्ही जेव्हा बिल्डिंग खाली खेळतो तेव्हा ह्याला मी रूल्स समजवायचो की क्रॉस सर्व्हिस करायची, इवन नंबरला राईट साईडने लेफ्ट साईडने काय ते. आता मला इथं बघायचं आहे काय करतो, तेव्हा मला ज्ञान त्याला जा म्हणतो की गल्लीवालं आहे हे, गल्लीमध्ये रूल्स वेगळे असतात, ऑफिशियल वेगळे असतात. आता बघू ना इंटरमिडिएट प्लेअरचे ऑफिशियल रूल्स कसे पाळतो, लक्षात तरी आहेत का कुठनं पण सर्व्हिस करतो. सापडला. अरे यांची काय मॅच स्टार्ट झाली आहे की काय? हे इथं येऊन यांनी पॉईंट सांगितले. याला मी ज्याला प्रॅक्टिस समजत होतो मॅचच होती बहुतेक. जिंकलाय वाटतं, चेहऱ्यावर हसी आहे म्हणजे. मॅच होती, मॅच खेळत होतात का प्रॅक्टिस? अरे काय ह्यालाच माहीत नाही. 14 पॉईंटची मॅच होती का तुमची आत्ता? 15? आणि कोण जिंकलं? अरे मग मोजत होतास का नाही? एक काम करते तर नोटबुकवरती जाऊन वाच काय लिहिलंय जा. हां जिंकला? क्यों हिला डाला ना. व्हिडिओ कट. जिंकलाय तर व्हिडिओ कट, फक्त हरलेले मोमेंट दाखवणार. हां पहिले मॅच जिंकणार, हां नेक्स्ट मॅच खेळणार हां, आणि तो हरेल तो बाहेर. हरेल तो बाहेर. अच्छा मग वाचलास? मी बघत होतो तुझा फुटवर्क आणि लय कंट्रोल आहे ना तुझ्या बॅटवरती. अरे जरा हल इकडं तिकडं, हल्ल्यापैकी बरं ठीक आहे, हल्ला नाही तरी चालतंय, त्याला तरी पळव. एक कॉर्नर इकडे एक कॉर्नर ते, पण ते कॉर्नरला पळवायच्या नादात ह्याच्या बाहेर नको मारू स्पोर्टच्या, लयच अँगल करशील आणि बाहेर उडवशील. हां नाही ठीक आहे काय, पण तुला अच्छा तो म्हणला का जिंकलाय? ठीक आहे ठीक आहे. मला वाटलं तुमचं प्रॅक्टिस सेशन चाललंय म्हणून मी व्हिडिओच नाही केली. म्हणजे केली थोडी, पण आपण आता ती एडिट करून दाखवू की ही ह्यांच्या तो जिंकेल तर तुझ्यावर आहे का. मग माझी तर इच्छा आहे तो यावा. आणि तू हरवलंय त्याला आधी. डिस्ट्रॉइड. सेट आहेत का? 3 सेट सेम अपोनंटवर आणि त्याच्यातलं बेस्ट ऑफ 3 घेणार का? हां अरे हे भारी. चला त्यांचा राऊंड 2 सुरू झालाय. ये बॉय.
जिंकलाय कुत्रा, आपला घरगुती कुत्रा विनर. खुशी देखो चेहरे पे. अरे बापरे, कॉंग्रॅच्युलेशन्स. आता जरा ही प्रोफेशनलची मॅच दिसते, कारण मॅटवरती बॅग घेऊन गेले ते, एकाने इथं बॅग ठेवले, एकाने तिकडं कॉर्नरला. ते बघा आलं टॉवेल बिवेल. मोठा एज ग्रुप. ऑपोनंट आहे, त्याचा फ्रेंड सर्कल इथं बसलाय. चिडवी चालली आहे फुल. तो बघ स्लेजिंग चालली आहे इकडनं. स्टार्ट. बंद राहायचं. प्लॅनिंग. सिरियस करणार सिरियस करायची. त्यांच्या 3 सेकंड होते. किती बंद देतात. आता काय बोलून झालं की बस. अरे तिकडं वीरची मॅच कधी सुरू झाली माहीतच नाही. टॉस झालाय. कोर्ट घेतलेलं दिसतंय. अरे रोनाल्डो सुई वर्सेस कृष्ण जाऊन रेकॉर्डिंग करतो. वन या बॉय स्टार्ट तर भारी केली आहे.
काय राऊंड 2 आहे वाटतं, काय मला काय कळालंच नाही. असं यांचे पण सेट सुरू झाले का बेस्ट ऑफ 3 एकदमच घेऊन टाकतात वाटतं यांचं. तेव्हा लय स्लो, पटकन हालचालच व्हाय ना. एट 8 अरे म्हणजे हा इवन करतोय म्हणजे ह्याचीच 8 झालेले दिसत आहेत. एट 9 8 10 8 11 8. अरे हल जरा. ट्वेल्व 8 तर मॅच गेली. ठीक आहे, पहिला सेट 9-12. इकडे इंटरेस्टिंग सुरू झाली आहे. कबीर वर्सेस तो ऑपोनंटला तेच येणार वाटतं. पण इथं जिंकला तर म्हणजे काही लक्षणं दिसना. अरे हो सू. टू. अरे ह्याच्यापेक्षा जास्त इंटरेस्टिंग ही वाटायला लागली आता मला जरा. हां बाई, इथं बघूया तात्पुरतं फोकस ठेवूया. 2 पॉईंट कबीरला मिळालेत. हा मॅच चांगला होता. सेलिब्रेशन खतरनाक आहेत. इकडं काय चाललंय यांचं. मिळत हल्ला हे काय हालत नाही. लो द्या. अरे बापरे. आउट. अरे माझी बॅटरी संपत आली. चार्ज करायला लागला आता जरा. आवाज केवढा आहे. बोंबलतोय गडी, बोंबलतोय. बाहेर आहे. त्याला पॉईंट मिळाला वाटतं. सर्व्हिस केली, घालवला. सुरू होते खतम आहे इतका.
ये पहिली मॅच जिंकलो, दुसरी मॅच हारलो. सेट होते ना आता तिन्ही सेट एकत्रच झाले ना या सेकंड मॅचचे. हां पहिला सेट जिंकलास, दुसरा पण जिंकला असतास. जिंकला असतास. हां तू हलतच नव्हतास जागेवरनं. तुला व्हिडिओत दाखवतो, त्यात माझं चार्जिंग संपलं. नाहीतर ते रेकॉर्ड केलं असतं तुझी हार. दमलो होतो. एवढा कसा काय स्टॅमिना. चल तुझं कोणाला तरी विचारूया आहे का अजून. नसेल तर मग आपलं सांगेल ना सर. विचारू. नको ना. ह्याला विचार ना, ह्याला विचार. ह्याला माहीत असेल हाच स्कोर तुझा मोजत होता ना. हां हा ह्यानेच स्कोर मोजले ना मगाशी तिथं होता ते. आता त्याला विचारा माझं काय झालं, मॅचेस कंटिन्यू अजून आहे की झालं. विचारून ये जा. ती लाजतो. अरे जा. आपणच बघूया. काय झालं, संपलाय का मॅचेची, झाली का आता? हां वीरची. वीरची वीर हरला ना. हां हां ते आखीसोबत ह्याच्यासोबत निहालसोबत ते आणले का? चालेल मी सांगतो मुलांना. आता किफ बरोबर हरला. हां नाही निहालसोबत हरला. ओके ओके हां. आता झालं आता तो निहाल सेमीफायनलला गेला आणि हा क्वार्टर ह्याचं झालंय ना आता. प्रोफेशनल्सची दुसरी मॅच. चला बाबा मी तर चाललो. हा तिथं थांबणार आहे आता. म्हणतो 8 वाजेपर्यंत थांबतो, मॅचेस बघतो.